झी 24 तास, एक पाऊल पुढे. गिधाडे या नाटकाच्या निमित्तानं प्रमुख भूमिकेत असलेल्या आतिशा नाईक यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया. तेंडुलकरांचं गिधाड हे प्रचंड गाजलेलं नाटक पुन्हा एकदा रंगमंचावरती येते आणि माझ्यावर आता अभिनेत्री आतिशा नाईक आहेत. सगळ्यात पहिले तर तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत. एवढं गाजलेलं नाटक आहे तेंडुलकरांचं आणि तुम्ही त्याच्यामध्ये मुख्य भूमिका करत आहात, तर त्याच्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्यामध्ये सध्या किती एक्साइटमेंट आहे हे नाटक करण्यासाठी. एकतर तेंडुलकर म्हटल्यानंतर त्यांचं नाटक करायला मिळणं तर हाच एक खूप मोठा काय म्हणूया आपल्या कारकिर्दीतला मोठा टप्पा असतो, ज्यांनी स्वतःला पारखता येतं, परत एकदा स्वतःला तासून घेता येतं. कारण अनेक असे प्रोजेक्ट्स होत असतात, आपण त्याच्यामध्ये असतो, तेव्हा सगळीकडेच तुम्हाला त्याच्यामध्ये पैलू नाही पडत. तुम्ही आहे ते काम करता किंवा कधीकधी सरदोपट मार्गाने होतं, कधीकधी अजून काही मिळेल. त्याच्यात तुम्हाला दरवेळेलाच समाधान मिळेल असं नाही, तर समाधान मिळणारा टप्पा आयुष्यात येणं खूप गरजेचं असतं, जो तेंडुलकरांच्या नाटकामुळे माझ्या आयुष्यात हा दुसऱ्यांदा येणार आहे. कारण मी आधी त्यांचं सखाराम बाइंडर केलं आहे. सो तेंडुलकरांचं नाटक करणं म्हणजे आयुष्यात एक अत्यंत समाधानकारक गोष्ट करायला मिळणं आणि परत स्वतःकडे, समाजाकडे, जगण्याकडे वेगळ्या अर्थाने बघता येतं. तुम्ही म्हणालात की ऑलरेडी सखाराम बाइंडर तुम्ही याआधी केलेलं आहे, त्यामुळे तेंडुलकरांच्या नाटकांविषयी खूप आपुलकी आहे तुम्हाला. हे नाटक करताना कशा पद्धतीने सगळं असणार आहे? म्हणजे ॲक्च्युली काही फायनलाइज झालेलं आहे, दिग्दर्शक आणि सगळं फायनलाइज झालेलं नाही आहे, पण तरी ओव्हरऑलच सगळं कशा पद्धतीने पुढे जाईल? कारण की तुमचा नाटकाचा प्रवाससुद्धा खूप सिरियसचा प्रवाससुद्धा खूप चांगला सध्या सुरू आहे. कसं आहे ना, तेंडुलकरांची नाटकं किंवा अशा लेखकांची नाटकं करत असताना त्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाचं म्हणजे अगदी प्रोड्युसरपासून ते नटापर्यंतचं सगळ्यांचंच होमवर्क खूप अभ्यास आणि व्यवस्थित करून सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नाही मिळणार, म्हणजे मला तरी निदान ह्याची मला गॅरंटी असते. त्यामुळे त्या दृष्टीने माझा गृहपाठ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ह्याच्यावर काम करणार आहे. आत्ता तरी खूप घाईघाईत सगळं करून चला नाटक करूया, तेंडुलकरांचं करूया असं खूप अजिबातच घाई नाही आहे, सुशेगात करणार आहे सगळं. डोमेस्टिक व्हायलन्स हा एक मुख्य विषय आहे नाटकातला. त्या काळी या विषयामुळे खूप खळबळ माजलेली रंगभूमीवरती, कारण तो विषय एक असं समोर येणं, प्रेक्षकांसमोर येणं हे खूप नवीन होतं. पण आता सध्या तसं राहिलं नाही. टेलिव्हिजनवरती, न्यूज चॅनलवरती किंवा न्यूजपेपरमध्ये आपण इझिली रोज या व्हायलन्स आणि क्राईमच्या गोष्टी आपण वाचत असतो. तर सध्याचा प्रेक्षक या नाटकाला रिलेट करेल असं वाटतंय तुम्हाला एक अभिनेत्री? नक्कीच करेल, कारण अजूनही माणसातला दानव बदललेला नाही. माणसात देवही आहे, दानवही आहे. पूर्वी देव जास्त प्रमाणात लोकांना दिसायचा. आताच्या धकाधकीच्या आयुष्यात किंवा ज्या स्पर्धेत माणूस अडकलाय ना, किंवा तुमच्याकडे आहे तर मग माझ्याकडे माईक पाहिजे, तुमच्याकडे कॅमेरा आहे तर मलाही पाहिजे, ही जी चढाओढ आहे, पाय खेचण्याची वृत्ती वाढलेली आहे, किंवा काय म्हणूया आपण, म्हणजे एक चंगळवादाकडे माणूस चाललाय, तो आता उघडपणे चाललाय. त्यामुळे माणूस अजून उघडपणे याच्याशी रिलेट करेल असं मला वाटतं. तेव्हा ना लोक घाबरायचे की मी असा कसा असेल. मी नाही, आतून कळायचं आपण असेच आहोत, 90% आहोत किंवा 100% आहोत, पण माणूस ते बोलायला किंवा मान्य करायला घाबरायचा. आता उघडले, हो मग आहे मी, मग हे म्हणणारा माणूस आहे. त्यामुळे तो रिलेट करणार, उघडपणे करेल असं उलट मला वाटतं. काही वर्षांपासून बघतोय की खूप जी जुनी चांगली नाटकं आहेत ती पुन्हा रंगमंचावरती येतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय. एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला अशा नाटकांमध्ये काम करायला पुढे सुद्धा आवडत राहील का, की नवीन नाटकांमध्ये सुद्धा काम करायला, नवीन लेखकांच्या नाटकांमध्ये काम करायलाही आवडेल, एक्सपेरिमेंट्स करायला आवडतील? नक्कीच एक्सपेरिमेंट करायला आवडतील, पण जुन्या जाणत्या लेखकांनी जे म्हणजे माझ्या नशिबाने माझ्या आईवडिलांनी मला भरपूर नाटकं दाखवली, तर त्यामुळे ना मला त्याची गोडी तेव्हा चाखता आली जी मला अगदी अंशतः लक्षात आहे किंवा त्याचा वास नाकात आहे असं म्हणूया आपण. त्यामुळे ते करायला मला आज त्याच्या पायी आवडते की मी हे बघितलंय तर मी हे करून बघते माझ्या पद्धतीने, किंवा जो डिरेक्टर सांगेल तशा पद्धतीने अर्थात. तर त्यामुळे मला तेही आवडेल. ते करत असताना आत्ताच्या काळात बरोबर मी जाणारी असल्यामुळे किंवा मी स्वतःला त्यानुसार बदलायची माझी क्षमता आहे किंवा माझी मानसिकता असल्यामुळे मला आत्ताचेही लेखकांचं करायला आवडेल. कारण जे उत्तम लिहितो जो माणूस त्याचं डेफिनेटली करायला आवडेल. मी असं म्हणणार नाही की मी पूर्णपणे न्याय देऊ शकेल, पण मी प्रयत्न तर नक्कीच करेन. आणि
कुठलंही लेखन जे उत्तम केलेलं आहे ते उत्तमच आहे. मग आधीच असलं तरी ते उत्तम आणि आत्ताचं केलं असलं तरी ते उत्तम. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि ही धाडेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.